उन्हाळ्यामध्ये शरीराला थंड ठेवण्यासाठी वेगवेगळे पदार्थ खातोत किंवा पितोत। तर आतमधून शरीराला थंड ठेवण्यासाठी आणि नेहमी आपल्या शरीराला पौष्टिक बनवण्यासाठी असे 2 आंबीलचे प्रकार एकदा तरी घरी व्हायलाच पाहिजे। असा हा प्रकार साधा सोपा आहे। चला तर मग नाचणीची आंबील आणि ज्वारीच्या पिठाची आंबील कशी करायची ते पाहूया। 2 ग्लास गरम पाणी करायला ठेवलेलं आहे आणि त्याचबरोबर इथे मी साधारण एक 6 चमचे इतकं ज्वारीचं पीठ आणि त्याचबरोबर साधारण एक पाव कप इतकं दही टाकून घेतलेलं आहे। दही थोडंसं आंबट असलेलं घ्यायचं म्हणजे आंबीलला छान असा स्वाद येतो। आता ज्वारीचं पीठ आणि दही दोन्ही छान असं व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं गुठळा राहू न देता। तर या ठिकाणी इथे आपलं हा पीठ तयार झालेला आहे आणि त्याचबरोबर जे पाणी गरम करायला ठेवलेलं होतं त्यामध्ये ठेचून घेतलेलं लसूण अर्धा चमचा टाकून घेतलेला आहे, अर्धा चमचा जिरे आणि त्याचबरोबर चवीपुरतं मीठ टाकलेलं आहे। हलकंसं तिखट फ्लेवर येण्यासाठी इथे मी 2 मिरच्या तोडून टाकलेल्या आहेत। आवडत नसेल तर नाही टाकले तरी काय हरकत नाही। तर या ठिकाणी पाण्याला उकळी आली की यामध्ये तयार करून घेतलेलं ज्वारीच्या पिठाचं मिश्रण मिक्स करायचं आहे। तर या ठिकाणी मिक्स केल्यानंतर वरतून थोडीशी कोथिंबीर टाकून घेतलेली आहे आणि आता हे छान असं शिजून घ्यायचं 1-2 मिनिटासाठी। छान असं रटरट शिजू लागलं की समजायचं आपली आंबील तयार झालेली आहे। तुम्ही बघू शकता मस्त अशी आपली ज्वारीच्या पिठाची आंबील तयार झालेली आहे। बाहेरचे कुठलेही थंड पदार्थ पिण्यापेक्षा या पद्धतीची आंबील एकदा तरी प्यायला पाहिजे दिवसातून। तुमचा थकवा दूर होतो आणि भरपूर असं पौष्टिक हे आंबील तयार झालेली आहे। तर या पद्धतीने एकदा नक्की करून पहा। तर या पद्धतीने तुम्ही गरम असते वेळेस सुद्धा पिऊ शकता किंवा थंड झाल्यानंतर यामध्ये थोडंसं दूध टाकून सुद्धा पिऊ शकता, चवीला मस्त लागते। तर आता इथे आपली ज्वारीच्या पिठाची आंबील तयार झालेली आहे। आता दुसरं आंबीलचं प्रकार पाहूया, ते आहे नाचणीच्या पिठाची। तर इथे मी पाव कप इतकं आंबट दही घेतलेलं आहे आणि पाव कप पाणी टाकून घेतलेलं आहे। सगळं छान असं तयार करून घ्यायचं आहे। तर इथे मी ताक तयार करून घेतलेलं आहे आणि साधारण एक 4 ते 5 चमचे नाचणीचं पीठ घेतलेलं आहे, त्याचं मिश्रण आपल्याला तयार करून घ्यायचं आहे। तर पाणी गरम करायला ठेवलेलं आहे, 2 ग्लास पाणी गरम करायला ठेवलेलं आहे। तर पाणी उकळी येईपर्यंत इथे मी पिठाचं मिश्रण तयार करून घेतलेलं आहे। गुठळ्या वगैरे नाही, तुम्ही बघू शकता। आता इथे आपलं पाणी थोडंसं गरम झालेलं आहे, चवीपुरतं मीठ टाकून घेतलेलं आहे। अर्धा चमचा इथे मी आलं लसूण ठेचून टाकलेलं आहे, अर्धा चमचा इथे मी जिरेपूड टाकून घेतलेलं आहे आणि पाव कप थोडेसे मोठे असे कांदे चिरून टाकून घेतलेला आहे। कांदे वगैरे तुमच्या आवडीनुसार आहे, पण कांदा चवीला छान लागतो आणि शरीराला थंडावा देणार आहे। आणि त्याचबरोबर तयार करून घेतलेलं मिश्रण यामध्ये टाकून छान व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे आणि थोडीशी कोथिंबीर यावरतून टाकून घेतलेली आहे। कोथिंबीर सुद्धा टाकणं पूर्णपणे ऑप्शनल आहे, पण काही गोष्टी कसं असतं चवीला छान लागलं की प्यायला सुद्धा मस्त लागतं। तर काही गोष्टी शरीरासाठी पौष्टिकपणासाठी टाकलं जातं, तर काही गोष्टी चवीसाठी। तर या ठिकाणी थोडं 1-2 मिनिटं छान शिजून घेतलेलं आहे कमी गॅसवर। तर इथे आपले दोन्ही आंबीलचे प्रकार तयार झालेले आहेत। एकदा या पद्धतीने नक्की ट्राय करून पहा, तुम्हाला सुद्धा नक्की आवडेल। तर हा व्हिडिओ आवडल्यास लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका।